नागपुरातील काँग्रेसमधील संघर्ष वाढताना दिसतोय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बंटी शेळके यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। शहरातील काँग्रेस कार्यालय देवडिया भवन इथं मध्य नागपुरातील महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक बोलावण्यात आली। तर या बैठकीला बंटी शेळके आणि त्यांचे समर्थक जाण्यापूर्वीच तिथं कुलूप लावण्यात आलं। त्यामुळे बंटी शेळकेंनी त्यांच्या समर्थकांची देवडिया भवनच्या बाहेर फुटपाथवरच बैठक घेतली। नाना पटोले यांच्या इशाऱ्यावरच आम्हाला काँग्रेस कार्यालयात जाऊ देण्यात आलं नाही आणि लॉक लावण्यात आलं असा आरोप यावेळी बंटी शेळकेंनी झी 24 तासशी बोलताना केला। काँग्रेसचं कार्यालय देवडिया भवन त्याच्या बाहेर आता आपण आपल्या समोर आहेत मध्य नागपूरमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार होते बंटी शेळके ते आपल्या समोर आहेत। आज बंटी शेळकेचं पण कर्तव्य दायित्व बनते की यांची लढाई आज लढावं लागेल। काही लोक आजूबाजूचे दुकानदार जे आहेत दुकानदाराचं म्हणणं आहे की बा नानाभाऊ आले, नानाभाऊंनी कुलूप लावलं आणि चाबी घेऊन पळून गेले। तर आता जे आहे ज्या पद्धतीने जे आहे राहुलजी गांधी मोफतची दुकान जागेवरती लावते, त्यांच्या मनामध्ये द्वेष नाही आहे, माझ्या मनामध्ये द्वेष नाही आहे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये द्वेष नाही आहे। पण नानाभाऊंनी जे आहे हे कुलूप लावून सन्माननीय आमचे प्रांताध्यक्ष RSSचे एजंट नानाभाऊ पटोलेजी यांनी देवडिया काँग्रेस भवनला कुलूप लावून सिद्ध करून दिलं की ते RSSचे एजंट आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची आवाज बनून ज्या पद्धतीने आपला आवाज उचलला की नानाभाऊ पटोले RSSचे एजंट आहे, तर त्यांच्या सूचनेवरून कसं का ते मला काय म्हणते स्पष्टीकरण मागू शकते। मी जर आरोप त्यांच्यावरती लावलेले आहे, ठीक आहे, तर त्यांनी मला सूचना कशी दिली। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेचा अमर काणे, नागपूर।